बातमी नागपुरातून आहे। नागपुरातील हुडकेश्वर परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। नागपूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन यांच्याकडे। गजानन, बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे? मोठ्या प्रमाणात पाणी हे घरांमध्ये देखील घुसलंय। नक्कीच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार या परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे आणि आपण ही बोट या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेची बोट काही लोकांना रेस्क्यू करून परत घेऊन येताना या ठिकाणी दिसत आहे। बघा, हे सगळे दृश्य जर आपण बघितले तर हे लोक काल रात्रीपासून पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं। आता ही एक बोट जी आहे ती आलेली आहे आणि लोक आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी रात्रभर पुराच्या पाण्यामध्ये होते आणि आता या लोकांना रेस्क्यू करून आणण्यात आलेला आहे। हे कुत्रा सुद्धा पायू काय सांगशील बाबा? मावशी एक मिनिट मावशी, कधीपासून पूर आला होता? 3 दिवस झाले, 3 दिवस झाले। क्या बाढ़ कब से आई थी? बाढ़ कल से आ गई, कल से। कुत्रा पण आपल्या कुत्राला पण रेस्क्यू करून घेऊन आलेली आहे टीम। हे बघा, हे दृश्य आपण जर बघितले किती सर आपण हे दृश्य अजून भरपूर लोक घरामध्ये अडकलेले आहेत। हो, अजून भरपूर लोक आहे, सांगता नाही येत। आणखी आमचं बचाव कार्य सुरू आहे। कधीपासून होते अडकलेले? हे बघा, हे दृश्य आपण बघितले असेल तर या ठिकाणी एक बोट आलेली आहे, त्यांना रेस्क्यू करून या ठिकाणी जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। काल रात्रीपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे प्रशासन। नागपूरचे पालकमंत्री सुद्धा या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि संपूर्ण महसूल विभागाची टीम या ठिकाणी तैनात आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे। जे लोक पुरामध्ये अडकून होते त्यांना वाचवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची टीम जी आहे ती या ठिकाणी तैनात आहे। हे बघा, अजून हे घरावर तुम्ही बघितले लोक तर अजूनही तिथे त्या ठिकाणी लोक जे आहेत ते अडकलेले आहेत। ते सांगतात की काही लोक आहे त्यांना रेस्क्यू। दादा, ते लोक जे अडकलेले आहेत त्यांना परत आणलं जातं? हो, परत आणताय आम्ही। पुन्हा फेरी जाऊ आम्ही पुन्हा, आणि एकेका फेऱ्यामध्ये जेवढे येतात तेवढे आम्ही आणतोय आणि भरपूर लोक अजून अडकलेले आहे। आम्ही एकेका घरामध्ये जाऊन त्यांना आम्ही रेस्क्यू करायचं काम सुरू आहे। किती पाणी आहे तिकडे? तिकडे पूर्ण छातीपर्यंत पाणी आहे। आपण बघितलं तिथले, कारण की ही बोट आज जाऊन आलेली आहे आणि तिथली परिस्थिती जी आहे ती किती भयावह आहे, कारण की रात्रीपासून हे सगळे लोक त्या ठिकाणी अडकलेले होते आणि आता एक बोट आलेली आहे परत रेस्क्यू करून। आणि पुन्हा कारण की पावसाचा जोर, चिंता यासाठी वाटते की पावसाचा जोर जो आहे तो अजूनही कायम आहे आणि पावसाचा जोर कायम असल्यामुळे भीतीचं वातावरण आहे। कारण की हे घरं आपण बघितले, या फ्लॅट स्कीम आहे, या संपूर्ण परिसरामध्ये पुराचं पाणी आहे। माझ्या मागेच या परिसरात बघितलं इकडे पिपळा गाव आहे। पिपळा गावाला च्या शेजारी जो नाला आहे त्याला पूर आहे, तिथली झोपडपट्टी पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। फायर ब्रिगेडचे जवान आपल्या सोबत आहे। किती लोक आत आहे? आता ते एक फॅमिली आहे, ती पण ती फॅमिली म्हणतात की आम्ही बाहेर येऊ शकत नाही। आता आम्ही सेफ आहो, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सेफ आहो, फक्त आम्हाला सिलेंडरची पूर्तता करून द्या। पण आमचे ते शक्य नाही, आम्ही तिथं सिलेंडरची त्यांना पोचून देण्याकरिता। आता त्यांना बाहेर का नाही काढत? पण ते येतच नाही म्हणते ना सर, ते यालाच नकार देऊन आले। ते जबरदस्ती केली तरी आम्ही येत नाही म्हणते ते। त्याच्यामुळे आम्ही स्वतःच्या रिक्षावर ते आम्ही राहतो म्हणते ते लोक। आपण हे दृश्य बघितले असेल तर हा संपूर्ण विभाग, इथले स्थानिक नगरसेवक सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। हो, काल नाही, कमीत कमी 15 ते 20 लोक तिथे अडकलेले आहे। आम्ही आतापर्यंत 7 लोकांना काढलेलं आहे। बाकीचे लोक पण तयारी करत आहे आणि पोट जाऊन त्यांना पण काढायचा पूर्ण प्रयत्न आहे। प्रशासन फील्डवर आहे का? हा, सर्व नागपूर महानगरपालिका असो, नागपूर तहसीलचे सर्व अधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यामुळे रात्रीपासून सर्व टीम कामाला लागलेली आहे। नक्कीच रात्रीपासून संपूर्ण टीम कामाला लागलेली आहे असं म्हणतात। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे
ते या ठिकाणी सुरू आहे, परंतु अजूनही लोक मात्र अडकलेले आहेत आणि पावसाचा जोर अजूनही वाढत आहे. त्यामुळे जसजशी पूर परिस्थिती वाढत जाईल तसतसं लोकांना जे आहे ते अडचणींचा सामना करावा लागेल. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जात आहे. आपण माझा कॅमेरामॅन सचिन सयाम हे सगळे बरोबर आहे दृश्य गजानन. जे त्यामुळे आहे ते या आपल्याला घरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद या माहितीसाठी.